असे आमच्यावरती युनिकची चर्चा विजयन अशी आणि अजित पवार हे करत असते. अजित पवारांचं अमरावती वृत्ती झाल्याच्या नंतर ही चर्चा थांबली आणि ही प्रक्रिया थांबली. असा तो विषय आमच्या पक्षात त्याची चर्चा आता झालेली नाही. भविष्यात आपल्याला कळवण्यात आलं होतं का चर्चेचे अपडेट किंवा काय? त्याची बैठका पाच-सहा झाल्या. बैठक झाल्यानंतर दोघांचं पैकी एक मला येऊन ब्रीफिंग करायचं. भविष्यात या संदर्भात ही प्रक्रिया पुढे होऊ शकते मर्जरच्या संदर्भामध्ये? आज ते नाही सांगतो. त्याच्यामध्ये अजित पवारांचा जो दृष्टिकोन आणि अभिर हा आमच्या लोकांना समाधान देणारा तेच कंटिन्यू ते गेल्यामध्ये राहिलेलं नाही. आणि त्यामुळे आजचा निदान मला असं वाटतं की आपण पक्षाचं काम सुरू करावं. माझ्या आजारपणावर खंड पडलाय, पण आणखीन काही दिवसांनी मला लोकांच्या जायला काय अडचण नाही. साहेब एक पत्र लिहिलं गेलं होतं केंद्रीय निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवार यांच्याकडनं, आणि त्यांनी त्यात असं म्हटलं की अजित पवार यांच्या निधनानंतर म्हणजे 28 जानेवारी 2026 पासून 10 मार्च ज्या दिवशी त्यांनी हे पत्र लिहिलं तिथपर्यंतचा सगळा पत्र व्यवहार ग्राह्य धरू नये असं म्हटलं. म्हणजे त्याला रेफरन्स असा होता की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं गेलेलं होतं आणि अध्यक्षांनी एवढेच अधिकार कार्याध्यक्षांना देण्याची घटना दुरुस्ती जी आहे ती त्या पत्रामधून केली गेली होती. त्या अनुषंगाने ते पत्र त्यांनी लिहिलं होतं. ते पक्षाचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे आज त्याची भूमिका त्यांचा अधिकार आहे. साहेब सध्या पण प्रश्न असा होतो ते त्या दोघांकडनं म्हणजे वारंवार ही चर्चा असायची की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडनं पक्षावरती दावा किंवा पक्षावरती त्यांचा वरचढ भूमिका घेण्यासाठी बघताय. या पत्रावरती त्यांना झाली का मला ठाऊक नाही, पण त्यांच्या असा पक्ष द्यायचा आणि दुसरं पण चालवायचं हा त्यांच्या सरकारचा अधिकार आहे. पण साहेब जेव्हा दादा गेले त्यानंतर खास करून तुम्ही शरद पवार किंवा तुमच्या पक्षाचे नेते अजितदादा यांचा पक्ष ताब्यात घेत आहेत, त्यांना एवढी घाई झाली आहे असे आरोप केले गेले. समोरून आरोप झाले तुमच्यावरती की तुमचा पक्ष त्यांचा पक्ष टेक ओव्हर करतोय किंवा हातात घेतोय, पण वास्तविकता समोर आल्यानंतर असं दिसतं की सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांनी पक्षामध्ये काही अधिकार स्वतःकडे मिळावे यासाठी प्रयत्न झाले आणि तसं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षामध्ये अधिकार चालत घेणं आणि आम्ही तसं कधीच समजलं. आम्ही ते डिस्कशनमध्ये अधिकारला गेल्याच्या नंतर अजिबात नाही. आणि काय खर्च घ्यायचं आपल्या सरकारच्या पैकी कोणत्या सरकारवर विश्वास ठेवायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना जे योग्य असतं ते त्यांनी असतं. काँग्रेसनी स्थानिक पातळीवर स्थानिक पक्षांना बळ दिलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि आता तिथे पार्थ पवार यांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं. राजकारणामध्ये महत्वाची धोरणाचं क्षेत्र करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. ही किस्मत आहे हे आज मी सांगू शकत.